नमस्कार ॲस्पिरंट्स, कशा आहात सगळे? तर स्वागत आहे आपल्या या सिरीजमध्ये अँथ्रोपोलॉजीच्या लेक्चरच्या. तर आतापर्यंत आपण हे पाहिले 4 चॅप्टर टू पॉईंट जो होता, म्हणजे जो सेकंड पॉईंट होता. स्टार्टिंग केली आपण सोसायटी कल्चर, मग ते कल्चर सोसायटी, मग मॅरेज, किनशिप आणि भरपूर काय होतं, हाऊस, कुटुंब. तर ते सगळं झालं 2 पॉईंट मध्ये. मग 3 वर आलो इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन, 4th वर आलो पॉलिटिकल ऑर्गनायझेशन. आता येणार आहोत आपण 5th वर, जे की आहे काय आहे, धर्म. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. तर सध्या थोडंसं कामामुळे थोडंसं लेट झालेलं आहे, पण ठीक आहे, आपण परत सुरुवात करूया आता. तर सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. एक सेकंड. चला. तर धर्म दिसत असेल तुम्हाला, हे नोट्स आहेत इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये सगळे केलेले आहेत. ते बघू शकता तुम्ही. सिलेबसचा पॉइंट डिटेलमध्ये गेले तर तुम्हाला वेगळीकडे जायची गरज नाही. हे फक्त अंडरस्टँडिंगसाठी बघा तुम्ही, तर तुम्ही पाहतच असाल. तर 5वा आहे रिलिजन, धर्म. मनात तो एकची धर्म. चला, 5वा रिलिजन काय आहे? आता बघा, यामध्ये कसं असेल, आता आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने जाऊया. माझं असं वाटत होतं की मी फक्त असं स्लाइडवर यावं आणि फक्त डायरेक्ट लेक्चर सुरुवात करावी, थोडेसे नोट्स काढून जे पण असेल त्यावर करावं. मग विचार केला की तसं जर असेल तर मग थोडं डिफिकल्ट होईल, मोनोटोनस होऊन जाईल, तुम्ही झोपून जाल. मग हेच बरं राहील मला वाटतंय. जास्त एफर्ट्स पण नाही आहेत आणि आरामशीर होऊन जातं हे. तर आपण स्टार्टिंगला बघणार आहोत की रिलिजनचं महत्व काय आहे आणि का इव्हॉल्व्ह होतोय. नंतर नंतर वेगवेगळे जे अँथ्रोपॉलॉजिकल अप्रोचेस आहेत की तुम्ही रिलिजनचं स्टडी कसं करताय. जे पण अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत आतापर्यंत जे पाहिलेत आपण, तर त्यामध्ये फक्त यांनी 3 मांडलेत, जे की आहे इव्होल्युशनरी, सायकोलॉजिकल आणि फंक्शनल. आपण 5 बघणार आहोत, 5 का 6 बघणार आहोत, बघूया स्लाइड्समध्ये. तर तुम्हाला हे 3 लिहायचेत का? आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने जर हे विचारलं की अँथ्रोपॉलॉजिकल अप्रोचेस टू द स्टडी ऑफ रिलिजन, जर हे विचारलं तर तुम्हाला हे 3 लिहायचे आहेत. ठीक आहे. आणि मग वाटलं तर एक्स्ट्रा एका दुसरा जरी पॉईंट लिहिला, 5वा आणि 6वा, तर ते ऍड ऑनच होऊन जाईल. मला काय वाटत नाही एवढा काय फरक पडेल, पण ठीक आहे. मग अँथ्रोपॉलॉजिकल स्टडी बघूया आपण, की ती 3 प्रकार आहेत. प्रत्येकाचं कुणी काय केलंय ते इम्पॉर्टंट आहे. त्यावर आपण डिस्कस करूया आन्सर रायटिंगवर. मग मोनोथिझम आणि पॉलिथिझम म्हणजे काय? एकेश्वरवाद आणि अनेक देवतावाद. ठीक आहे. इथं बघा, उत्क्रांतीवाद, मानसशास्त्रीय आणि कार्यप्रधानवादी, जे की होतं इव्होल्युशनरी, सायकोलॉजिकल, फंक्शनल. मग सॅक्रेड अँड प्रोफेट. सॅक्रेड म्हणजे काय? तर हे पवित्र आणि धर्मनिंदक. ठीक आहे. सॅक्रेड आणि प्रोफेट ते पण काय आहे कन्सेप्ट बघा. मेजर तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा असेल हा उद्देश. आता तुम्हाला सगळं नोट्स वाईज जर तुम्हाला शिकवायला गेलं तर तुम्ही आता लहान पोरं नाहीयेत, पहिली दुसरीचे नाहीयेत. तुम्हाला बघा, सॅक्रेडचं जर एक बेसिक अंडरस्टँडिंग आली की बाबा सॅक्रेड म्हणजे काय, जरी तुम्हाला काहीच नाही आठवलं, जरी तुम्हाला शब्द जरी दिसला तेवढा आणि तुम्हाला लिहिता आलं, 2-3 अँथ्रोपॉलॉजीचे नावं टाकता आली, बऱ्यापैकी डेफिनेशन आले, मोर देन सफिशियंट आहेत यामध्ये. थोडंसं क्रिटिसिझम, पहिले चांगले पॉईंट, मग क्रिटिसिझम आणि मग कन्क्लुजन. प्रत्येक पॉईंटवर तुमचे नोट्स असायला पाहिजे. ठीक आहे. मेजर तुम्ही कुठलाही अभ्यास करा, कशातलाही करा, मग कशातूनही करा, काय फरक नाही पडणार. मग मिथ्स आणि रिच्युअल्स बघणार आहोत. मला वाटते आज बघू कुठपर्यंत होतंय. माझ्या मते 14 किंवा 15 स्लाइड्स पर्यंत करूया. जास्त पण लोड नको घ्यायला. 15-20 मिनिटाचाच व्हिडिओ करूया. फॉर्म्स ऑफ रिलिजन इन ट्रायबल अँड पिजन सोसायटीज. आता बघा, आतापर्यंत काय चाललंय, पहिले तर आलं स्टडी ऑफ रिलिजन. मग येईल तुमचं एकेश्वरवाद किंवा अनेक देवतावाद, म्हणजे पॉलिथिझम. म्हणजे एक देवताची पूजा करायची का, एक देवताची पूजा म्हणजे मोनोथिझम आहे. पॉलिथिझम म्हणजे अनेक देवतांची पूजा. मग सॅक्रेड प्रोफेन काय आहे, पवित्र. आणि हे निंदक काय असतंय, मग मिथ आणि रिच्युअल काय असतात. मग वेगवेगळे रिलिजनचे फॉर्म्स काय काय सापडतात आपल्या ट्रायबल आणि पेजंट सोसायटीज मध्ये. जसं की इथं लिहिलंय 5 प्रकारे दिलंय. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, 10 मार्काला विचारतातच. अॅनिमिझम, ॲनिमॅटिझम, फॅटिशिझम, नॅचरिझम आणि टोटेमिझम. ठीक आहे. प्रत्येकाचं वेगळं नाव आहे, मस्त नाव आहे, टंग ट्विस्टर्स होते. मग रिलिजन, मॅजिक आणि सायन्स. आता याचं पण क्रोनॉलॉजी कसं आहे काय ते पण बघणार आहोत. आणि यामध्ये फरक काय, रिलिजन मध्ये काय फरक आहे, रिलिजन मॅजिक मध्ये काय, रिलिजन मॅजिक आणि सायन्स मध्ये काय फरक आहे. मग मॅजिक और रिलिजियस फंक्शनरीज. आता बघा, हे जे मॅजिक आणि रिलिजन मध्ये काही ना काहीतरी एक एजंट्स टाईप बोलू शकता किंवा काही ना काहीतरी फंक्शन करणारे करतात. तर त्यामध्ये कुठले कुठले येतात, तर प्रिस्ट, शमन, मेडिसिन मॅन आणि सॉर्सर आणि विच, चिटकॅन चिटकिन. एक एक करून बघूया. धर्मऋषी, देवऋषी, वैदू, भगत किंवा भगत आणि चिटके आणि चिटकीन, विच. चला.
त्या अगोदर आपलं प्रथा काय आहे, पहिले सिलेबस बघितला, मग युपीएससीचे पीवायक्यू बघायचे. तर शमन, सॉर्सर आणि मेडिसिन मॅन 10 मार्काला विचारले हे बघा. मग अॅनिमिझम आणि डिपिकोलॉजी हे वेगळं आहे थोडंसं, म्हणून इथं हायलाइट नाही केलं. अॅनिमिझम लक्षात ठेवा. मग बघा इथे बघा, क्रिटिकली एक्सप्लेन म्हणजे काय, प्रत्येकाचं क्रिटिसिझम तुम्हाला यायला पाहिजे. जे पण अप्रोच तुम्ही लिहिताय त्याचं क्रिटिसिझम पण तसं तगडं व्हायला पाहिजे. म्हणजे क्रिटिसिझमला पण जास्तीत जास्त प्राधान्य द्यायचं आपल्याला. मग एक वे फॉरवर्ड किंवा चांगलं कन्क्लुजन द्यायला पाहिजे. 15 मार्काला हे 20 मार्काला विचारू शकतात, असं काही नाही. डिफरंट फॉर्म्स ऑफ रिलिजन पण विचारले ट्रायबल सोसायटीजमध्ये. मग सायन्स मॅजिक डिफरन्स काय आहे, बघा 2 मध्ये विचारले. टोटेमिझम, अँथ्रोपॉलॉजिकल अप्रोचेस. बघा मेन प्रश्न आहे अँथ्रोपॉलॉजिकल अप्रोचेस 20 मार्काला येणार म्हणजे येणार यामध्ये. त्यानंतर सॅक्रेड प्रोफेन खूप इम्पॉर्टंट आहे, टोटमिझम इम्पॉर्टंट आहे, रिलिजन मॅजिक सायन्स हे 3 तर इम्पॉर्टंटच आहे. ठीक आहे. 3-4 जे बघा कुठल्याही टॉपिकमध्ये 3 ते 4 असे पॉईंट्स असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात. तर ते लक्षातच ठेवायला पाहिजे तुम्ही. आणि त्याचा एक साचा तयारच पाहिजे. आता रिलिजन आणि अँथ्रोपॉलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहे बघा. रिलिजन म्हटलं, धर्म म्हटलं ना, सगळ्यात इम्पॉर्टंट कल्चरल आणि युनिव्हर्सल आहे. हे सगळ्यांकडे आपल्याला उद्भवणारच, भले ते ट्रायबल सोसायटी असो किंवा मग आपले करंटची जी सोसायटी आहे त्यामध्ये असो. प्रत्येक सोसायटीमध्ये काही ना काहीतरी बिलीफ सिस्टम असणारच, की ते एक्सप्लेन करते लाईफ कशी असेल, काय असेल, डेथ कशी असेल, मॉरॅलिटी म्हणजे काय, तुमचे नैतिक जे रित्या आहेत किंवा जे गुण आहेत तर ते कसे असायला पाहिजे, ते सगळं रिलिजन डिफाईन करतं. आणि हे रिफ्लेक्ट करतं सोसायटीचे व्हॅल्यूज कसे असायला पाहिजे, वर्ल्ड व्ह्यू कसं असायला पाहिजे, कलेक्टिव्ह आयडेंटिटी कशी असली पाहिजे. ठीक आहे. आता इथनं बघा, थोडंसं मी मराठीमध्ये नाही करणार आहे. इंग्लिशमध्ये स्लाइड्स असतील पण मराठीमध्ये एक्सप्लेनेशन असेल तर तुम्हाला एवढं जड नाही जाणार. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मराठीचे नोट्स वाचून येत जावा आणि मग वाटलं तर पहिले मी नोट्स टाकत जाईल, मग तुम्ही इथं लेक्चरला पाहू शकता. तसंही चालेल. जेव्हा पण तुम्ही लेक्चर पाहाल त्याच्या अगोदर तुम्ही नोट्स वाचा, तेही चालेल. अँथ्रोपॉलॉजी स्टडी ओरिजिन्स, मिनिंग अँड फंक्शन्स ऑफ रिलिजन अक्रॉस कल्चर. आता यांचं काम काय आहे, रिलिजन तर आहे, ठीक आहे, मान्य आहे. पण जे अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे तर ते काय करणार, ते कसं स्टडी करणार, की बाबा ह्याचा उगम कसं झालाय, जे पण धर्म ते पाळत आहेत. आता आपण थोडंसं ट्राईब्सकडे येऊया. आता आपण जे पण अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हटलं ना, तुम्ही ट्राईब्सकडे द्यायचं. त्यांचं ओरिजिन कसं असेल, मिनिंग काय असेल त्याचं, मग फंक्शन काय असेल रिलिजनचं, पूर्ण कल्चरमध्ये त्यांच्या. ठीक आहे. आणि रिलिजन पण हेल्प करतं आपल्याला मेंटेन करायला, की बाबा तुमचं जे सोशल ऑर्डर आहे, जे पण तुमचं सोसायटी आहे, ते एक प्रकारे संतुलित असायला पाहिजे आणि एक इमोशनल कम्फर्ट पण प्रोव्हाइड करतं. मग हे जे स्टडी आहे त्यामध्ये तुम्ही पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळे आणू शकता, सोशिओलॉजी पासून, सायकोलॉजी पासून, कल्चरल अनालिसिस पासून. वेगवेगळे स्टडी आपण ते अप्रोचेसमध्ये बघणारच आहोत. आता रिलिजनचे डेफिनेशन काय आहे? डेफिनेशन आता खूप इम्पॉर्टंट आहे. डेफिनेशन मी मांडलेले आहेत आपल्या नोट्समध्ये. तेही तुम्ही पाहू शकता. पण जे गाभा असेल ते इथं मी टाकलंय. ठीक आहे. आता ई.बी. टायलर ते काय आहे? उत्क्रांतीवाद आहेत. म्हणजे काय, क्लासिकल इव्हॉल्युशनिस्ट आहे. तर ते काय म्हणतात, बिलीफ इन सुपर नॅचरल बिंग्स. बिलीफ इन सुपर नॅचरल म्हणजे नॅचरल पेक्षाही वर्चस्व आहे, किंवा काही ना काहीतरी एक अशी गोष्ट आहे जी आपल्या पलीकडे आहे, नेचरच्या पण पलीकडे आहे काही ना काही. तर हे अर्लिएस्ट अँथ्रोपॉलॉजिकल डेफिनेशन होती. मग दुर्खेम काय म्हणतंय, की रिलिजन जे आहे ते सिस्टम ऑफ बिलीफ्स आहे आणि प्रॅक्टिसेस अबाउट सॅक्रेड थिंग्स युनायटिंग पीपल इन टू मॉरल कम्युनिटी. म्हणजे काय, त्यांचं एक सिस्टम आहे की बाबा ते काही ना काहीतरी कशामध्ये बिलीव्ह करतात, काही ना काहीतरी प्रॅक्टिसेस करतात. ते त्यांचं जे सॅक्रेड थिंग्स, सॅक्रेड म्हणजे काय, खूप इम्पॉर्टंट पवित्र थिंग आहे काही ना काहीतरी, आणि ते युनाइट करतं त्यांना एक मॉरल कम्युनिटी बनवण्याला. तुम्ही जर कांतारा बघितला असेल, जर पहिलं, जर नाही पाहिलं तर कांतारा पहा. पहिला आणि दुसरा दोन्ही पण खूपच छान आहेत. पहिल्यापेक्षा दुसरा तगडा आहे. आणि तिसरा पण येणार आहे पार्ट 2. ठीक आहे, प्रमोशन झालं इथं. पण जे त्यांचं एक बघा दैव असतं, एक ते जे दगड असतं त्यांच्यामध्ये एक दैव असतं, तर त्याला बघा ते पकडून किती व्यवस्थितपणे राहतात. त्यांचं एक बिलीफ आहे किंवा एक प्रॅक्टिस करतात. क्लिअर आहे दुर्खेम. मग फ्रेझर फ्रेझर काय म्हणतात, की हायर पॉवर्स कंट्रोलिंग नेचर. त्यांचं असं म्हणणं आहे की रिलिजन एक असं एक टूल आहे, जे एक त्यांच्याकडे एक हायर पॉवर आहे जे कंट्रोल करतं नेचरला. मग रॅडिकली ब्राउन काय म्हणतात, मेकॅनिझम टू मेंटेन सोशल ऑर्डर अँड हार्मनी. तेच आहे, सोशल ऑर्डर आणि हार्मनी मेंटेन करण्यासाठी हे मेकॅनिझम आहे. आणि मग मॅलिनोस्की काय म्हणतात, आता मॅलिनोस्की आलं ना तर लक्षात ठेवा, हे काय फंक्शनलिस्ट आहे, कार्यप्रधानवादी आहे ते. म्हणजे काय, तर हे काही ना काहीतरी कार्य असेल, काही ना काहीतरी रिलिजनचं एक कार्य असेल, जे काय कार्य असेल ते आपण बघणार आहोत मॅलिनोस्कीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये. आणि मेजरली तर हे म्हणतात की हे रेग्युलेट करतं बिहेवियर आणि जे अँझायटी आणि फिअर असतं ते कमी करतं. क्लिअर. आता काही ना काहीतरी रिलिजन मध्ये, भले पूर्ण विश्वामध्ये काही ना काहीतरी रिलिजन असेल, पण काही ना काहीतरी कॉमन तथ्य असतील, त्यामध्ये कॉमन एलिमेंट्स असतील. तर हे कोणी मांडलंय, टाल्कट पार्सन्सनं. हे लिहायचं तर लिहू शकता, पण माझ्या मते बस एक अंडरस्टँडिंगसाठी मी ठेवलंय हे, की काय 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 मेजर मेजर काय एलिमेंट्स असतात जे कॉमन असतात. तर पहिली गोष्ट, सॅक्रेड एंटिटीज असतात जे डिस्टिंग करतात डेली लाईफ. आता तुम्ही जे पण
डेली लाईफ मध्ये तुम्ही काय पण करता असेल बघा, समजा लाडू वगैरे खात असतील, नाश्ता करत असेल, ठीक आहे, सगळं मान्य आहे. पण जेव्हा देवची गोष्ट येते, जेव्हा देवाचा प्रसाद येतो, तर तुम्ही काय करणार? ते थोडंसं पवित्र रिस्पेक्टनं तुम्ही ते करणार. भले त्याच्यावर पाय पडला तर तुम्हाला किती दुःख होईल. ते पहिली गोष्ट तुम्ही पाडूच देणार नाही. पाडलं तर लगेच उचलून त्याचे पाय वगैरे पडणार. पण तेच तुम्ही जर नॉर्मल जे लाडू वगैरे काय पण खाल्लं, तर तुम्हाला काही फरक नाही पडणार. तर जे सॅक्रेड एंटिटीज आहेत, तर त्याच्यात थोडंसं डिस्टिंक्ट असतं, वेगळंच असतं हे. पहिली गोष्ट हे असती. मग एक्सप्रेसिव्ह सिम्बॉल्स अँड रिच्युअल्स दॅट इव्होक इमोशन. बघा, काही ना काहीतरी एक सिम्बॉल्स असतील. एक मूर्ती असेल, फ्लॉवर असेल, काही पण असू शकतं. आणि तुमचे काही ना काहीतरी रिच्युअल्स असतात. काही ना काहीतरी तुम्ही करतच राहणार. म्हणजे समजा एक पूजा असेल किंवा एक वे असतो तुमचं प्रेयरचा. कुठल्याही धर्मात घ्या. हिंदू घ्या, शीख घ्या, ख्रिश्चन घ्या. तर एक पर्टिक्युलर वे असतो त्याला रिच्युअल ऍक्टिव्हिटीज. म्हणजे तुम्ही डेली ते करत राहता. तर ते रिच्युअल होऊन जातं. रिच्युअलकडे पण येऊया मी तर रिच्युअलकडे. मग डिफाईन्ड रिच्युअल ऍक्टिव्हिटीज मॅन्डेटरी और इम्पॉर्टंट. आता यामध्ये काय असतं, जे पण तुम्ही रिच्युअल्स करता ते खूप इम्पॉर्टंट असतात. ते जर तुम्ही त्याच पद्धतीने करायला पाहिजे आणि ते मॅन्डेटरी असतात. काही ना काहीतरी खूप इम्पॉर्टंट असतात. हे करावंच लागतं. त्यानंतर सेन्स ऑफ कलेक्टिव्ह आयडेंटिटी अमंग बिलिव्हर्स. एक एक एकमत असणं गरजेचं आहे यामध्ये बघा. आणि एक कलेक्टिव्हनेस येतोच. जेव्हा आपण समजा गणपतीची जेव्हा पण आरती असेल, तर हे नाही बघत की कोण मुस्लिम आहे, कोण हिंदू आहे, कोण ख्रिश्चन आहे, हे नाही बघणार. सगळे कलेक्टिव्हली येणार. बिलीव्ह करणार ते. काही ना काहीतरी मॉरल रूल्स असतात लिंक टू सुपर नॅचरल बिलीफ्स. ठीक आहे. आणि हे एलिमेंट्स अपिअर करतात नियरली ऑल रिलिजियस ट्रेडिशन. त्याचं पण काउंटर क्रिटिसिझम आहे, पण ठीक आहे. आता धर्माच्या अभ्यासाचा मानवशास्त्रीय दृष्टिकोन काय आहे? आता तेच बघणार आहोत आपण. अँथ्रोपॉलॉजिकल अप्रोचेस टू रिलिजन. वेगवेगळे आहेत. पहिले 3 आपल्याला बघायचे आहेत मेजरली, तर बाकी जे 3 आहेत ते मी असंच एक एक्स्ट्रा ॲडिशन म्हणून टाकलेले आहेत. तर वेगवेगळ्या थेरटिकल अप्रोचेस असतात, त्यांचे वेगवेगळ्या लेन्सेस थ्रू बघत असतात हे. तर पहिला लेन्स आहे इव्होल्युशनरी, म्हणजे काय? उत्क्रांतीवाद. तर त्यामध्ये काय सांगितलं की ओरिजिन आणि स्टेजेस ऑफ रिलिजन कसं असायला पाहिजे. पहिले कसं होतं, नंतर कसं आलं आणि आता कसं होतं. तर हे ह्याला पण क्रिटिसिझम आहे, पण सगळ्यात पहिली स्कूल ऑफ थेअरी आहे. आणि हे आपण अँथ्रोपॉलॉजिकल थेअरीमध्ये पण पहिली स्कूल ऑफ थेअरी हीच आहे. तर याबद्दल थोडंसं अजून डिटेलिंग करणारच आहोत आपण. मग सायकोलॉजिकल काय? ह्युमन माइंडच्या रिलेटेड असतं. रिलिजन आणि ह्युमन माइंडचं काही ना काहीतरी कनेक्शन असेल. मग फंक्शन म्हणजे जसं मी सांगितलं, काही ना काहीतरी इमोशनल किंवा सोशल नीड असणार. स्ट्रक्चरलिस्ट, युनिव्हर्सल मेंटल पॅटर्न्स. हे पण थोडंसं किचकट आहे. स्ट्रक्चरलिस्ट आणि स्ट्रक्चरलिस्ट, फंक्शनलिस्ट. तर हे थोडंसं आपण आरामशीर करणं बघूया अँथ्रोपॉलॉजी स्कूलमध्ये. मग मार्क्सिस्ट आहे, ते रिलिजन ॲज अ आयडिओलॉजी आणि कंट्रोल ॲज अ म्हणतात. आणि सिम्बॉलिक जे आहे, मिनिंग आणि सिम्बॉल ऑफ फेथ. ठीक आहे. सिम्बॉलचं काही ना काहीतरी मिनिंग असेल, काही ना काहीतरी फेथ असतं त्यावर. आणि हे इच ॲड्स अ लेअर टू अंडरस्टँडिंग रिलिजन कॉम्प्लेक्सिटी. आपल्याला रिलिजन तेवढं सोपं करता येईल, केवढं चांगल्या पद्धतीने आपण करू. तर त्यावर हे सगळं असणार आहे. आता सगळ्यात पहिले येऊया इव्होल्युशनरी अप्रोच. काय आहे इव्होल्युशनरी अप्रोच किंवा उत्क्रांतीवादी दृष्टिकोन? तर सगळ्यात पहिले ईबी टॅलर काय म्हणतात, सगळ्यात अगोदरचा जो रिलिजन होता तो ॲनिमिझम होता. ॲनिमिझम म्हणजे काय आहे? मला वाटतं चांगला शब्द होता तो. ॲनिमिझम जे की आहे जड प्राणवाद. ठीक आहे, जड प्राणवाद. डिफिकल्ट आहे हे नाव, पण येऊन जातील तुम्हाला. तर जड प्राणवाद म्हणजे काय? ॲनिमिझम म्हणजे काय बघा, बिलीफ इन स्पिरिट. तुम्ही आत्म्यामध्ये जे आहे ते बिलीव्ह करता. जी पण आत्मा असेल, आपल्या आतली आत्मा असेल किंवा जे पण बाहेर असेल किंवा बाहेर भटकत असेल आत्मा, तर त्याला ते बिलीव्ह करतात. सगळ्यात अर्लिएस्ट लीडर हे असं मानतात. ठीक आहे. आणि ह्यांनी काय म्हटलं, पहिले लय लोकांची देवांची पूजा करायची, नंतर ते इव्हॉल्व होत एकच देवाची पूजा करायला लागले. म्हणजे जे पहिले जे होतं ते त्यांचं कल्चर होतं, मग सिव्हिलायझेशनकडे यायला लागले. म्हणजे काय, त्यांचं जे इव्होल्युशन आहे ते सगळ्यात पहिले जेवढे सगळे धर्म होते त्यामध्ये फक्त एकच झालं. पॉलिथिझम म्हणजे काय, खूप सारे धर्मांचं म्हणजे खूप सारे देवतांची पूजा करायची, नंतर मोनिथिझमकडे आले. ठीक आहे. त्यानंतर आर आर मॅरिट हे काय म्हणतात, ॲनिमेटिझम आहे. इम्पर्सनल पॉवर और मना. एक काही ना काहीतरी पॉवर असेल, प्रेसिड्स ॲनिमिझम. म्हणजे ॲनिमिझमच्या अगोदरची पण एक आहे की एक मना होती, म्हणजे काही ना काही ना फॉर्म ऑफ एनर्जी होती, काही ना काहीतरी पर्सनल एक इलेक्ट्रिसिटी काइंड ऑफ असं एनर्जीच होती त्यामध्ये. काइंड ऑफ तुम्ही बोलू शकता कांतनामध्ये मो करतात ना, तशा टाईपमध्ये होत आहे. मग नंतर येतं फ्रेझर. फ्रेझर काय म्हणतात हे, की ह्युमन जे थॉट आहे ते इव्हॉल्व कसं झालंय, मॅजिक आलं पहिले, मग रिलिजन आलं आणि मग सायन्स आलं. तर यामध्ये कसं हाच क्रोनॉलॉजी काय इम्पॉर्टंट आहे ते आपण पुढे बघणार आहोत, जेव्हा ह्यांना स्टडी करू आपण, जे की आहे इव्होल्युशनरी मध्ये.
दुर्खेम जे आहे ते रिलिजन डेव्हलप फ्रॉम सॅक्रेड कलेक्टिव्ह सिम्बॉल्स. आता यांचं असं म्हणणं आहे की जे रिलिजन जे आहे ते डेव्हलप आहे सॅक्रेड, जे पण तुम्ही कलेक्टिव्ह सिम्बॉल आहे, समजा माऊस असेल किंवा पेन असेल किंवा बॉटल असेल, तर हे सगळे मिळून जे आले तेव्हा एक रिलिजन डेव्हलप झालं. क्लिअर आहे हे? इव्होल्युशनरी अप्रोच कळलं. इव्होल्युशन बघायचा प्रयत्न चाललाय. 2 ते 3 इम्पॉर्टंट आहे तिथं, तर तुम्ही कुठलेही 3 तुम्ही वापरू शकता किंवा 4ही वापरू शकता, काही फरक नाही पडत एवढं. जेवढं टाकाल तेवढं तर चांगलंच आहे, तुम्हाला 0.25 मार्क्स तर वाढणार. मग क्रिटिसिझम काय? हायली स्पेक्युलेटिव्ह आहेत हे आणि लॅक फील्ड. बघा आता बघा, इव्होल्युशनरी जे होते बघा, एक पॉईंट लक्षात ठेवा, हे जे अँथ्रोपॉलॉजिस्ट होते ते आर्मचेअर अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणतात. इथं लिहिलंय बघा, आर्मचेअर म्हणजे काय, असे आर्म वरती चेअर असायचे, हे असं बसून पुस्तकं लिहायची. ते फील्ड वर्क नाही करायची. फील्ड वर्क म्हणजे काय, तिकडे जाऊन अभ्यास नाही करायची की बाबा ट्राईब कशी आहे, कसा अभ्यास चाललाय, कसं रिलिजन करतात, हे काय फॉलो करतात, हे तिथं जाऊन नाही, तिथं बसून ते विचार करणार, अच्छा तिकडं हे असं आहे तर हे असं चाललंय. तर त्यांचं मोठं क्रिटिसिझम हेच आहे. हे जर क्रिटिसिझम नसेल तर तुमचं 1 मार्क तरी जाणार, 1 किंवा 2 मार्क तरी जाणारच. हे क्रिटिसिझम असणं गरजेचं आहे. बाकी क्रिटिसिझम पण आपण बघूया नंतर, पण हे एक आयडिया आली तुम्हाला इव्होल्युशनरी अप्रोचची. क्लिअर आहे? आता युएस सायकोलॉजिकल अप्रोच म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टिकोन. आता यामध्ये काय आहे बघा, त्यांनी फोकस केलाय इंडिव्हिज्युअल माइंड आणि इमोशन्स वरती. एक रिलिजियस बिलीफ तयार करण्यासाठी एक इंडिव्हिज्युअल माइंड आणि इमोशनचं कसं फोकस असतोय आणि त्यामध्येच त्यांचं रिलिजन येतो. तर फ्रॉइड काय म्हणतात, रिलिजन जे आहे ते कलेक्टिव्ह न्यूरोसिस बॉर्न फ्रॉम गिल्ट टुवर्ड फादर फिगर. आता जे गिल्ट वाटतं ना, की फादर फिगर वरती बघून असं, तर त्यावरती त्यांचं असं म्हणणं की जे रिलिजन आहे त्यामधनं आले. ठीक आहे. नंतर जंग काय म्हणतात, मिक्स एक्सप्रेस टाइप्स इन द कलेक्टिव्ह अनकॉन्शियस, हिरो मदर ट्रिक्स्टर. आता जे मिथ आहेत, मिथ म्हणजे काय, इररॅशनल ज्या गोष्टी असतात, तर ते एक्सप्रेस करून तुम्ही कलेक्टिव्ह अनकॉन्शियस तयार झालाय. अनकॉन्शियस म्हणजे काय, नकळत ते झालंय, कलेक्टिव्हली नकळत ते झालंय आणि ते मिथ होतं आणि त्याला जे पकडून ते सगळं मग रिलिजन झालं. क्लिअर? कार्डिनल आणि एरिक्सन ते काय म्हणतात, पर्सनॅलिटी आणि अर्ली चाइल्डहुड शेप रिलिजियस पॅटर्न्स. जे पण तुमची पर्सनॅलिटी आहे, जे पण तुमचं अर्ली चाइल्डहुड असेल, त्या हिशोबाने तुमचं जे रिलिजियस पॅटर्न आहे ते तसं शेप होणार. त्यानंतर रुथ बेनेडिक्ट, हे काय, कल्चर पॅटर्न, कल्चर पर्सनॅलिटी स्कूल मधले आहेत या. कल्चरल पॅटर्न्स रिफ्लेक्ट कॉन्फिगरेशन ऑफ पर्सनॅलिटी. म्हणजे काय, कल्चर पॅटर्न म्हणजे काय, कल्चर पर्सनॅलिटी स्कूल मधले आहेत या, तर ते काय म्हणतात, एक जी पर्सनॅलिटी आहे त्यांचं कॉन्फिगरेशन हे सगळं कल्चरल पॅटर्न्स रिफ्लेक्ट करतं. त्यानंतर रिलिजन सॅटिस्फाईज डीप इमोशनल अँड सायकोलॉजिकल नीड्स. तर हे काय म्हणतात, ते जे पण रिलिजन असेल तर सगळ्यात मेन मकसद काय असतं त्याचं, की जे पण तुम्ही डीप इमोशनल आणि जे सायकोलॉजिकल नीड असते, एक आधार असतो, तर ते फुलफिल करतं हे रिलिजन. सायकोलॉजिकल क्लिअर. त्यानंतर येऊया आपण फंक्शनल, कार्यप्रधानवादी. म्हणजे काय, तर ह्यांनी काय म्हणलं की जे रिलिजन आहे ते मेंटेन करतं सोशल स्टॅबिलिटी आणि मीट करतं ह्युमन नीड्सला. जे पण तुमचे ह्युमन नीड असेल, जेवण असेल, अन्न असेल, मग शेल्टर असेल, जॉब असेल, जे पण काय असेल, तर हे सगळं ह्युमन नीड्स आणि जी सोशल स्टेबिलिटी लागते. आता तुमच्यामध्ये जास्तीत जास्त फायटिंग ना व्हावी, म्हणजे आपल्याच लोकांमध्ये जास्तीत जास्त फायटिंग ना व्हावी म्हणून धर्म आला. पण आता वेगळंच चाललंय, धर्माच्या नावावरच फायटिंग चालली आहे. तर ते तुम्हाला डोकं असेल तर तुम्ही शांत पद्धतीने करणार, घेऊन घेणार. कुठलाही धर्म हे नाही शिकवत की तुम्हाला कसं मारायला पाहिजे, काय असायला. इव्हन ते जे मेजर धर्म आहेत तर त्यांना पण हे लागू होतं. ठीक आहे, आता मी कोणाचं नाव नाही घेत, तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला कळलं असेल, नसेल कळलं तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आता मॅलिनॉस्की काय म्हणतात, रिलिजन प्रोव्हाइड्स इमोशनल सपोर्ट इन क्रायसिस. बघा, इमोशनल सपोर्ट काय असतं, आता तुम्हाला समजा तुम्ही एक्झाम दिली आणि भयंकर पद्धतीने तुम्ही अभ्यास केला, खूप अभ्यास केला पण फेल झाला, तर तो त्या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला एक त्या क्रायसिसमध्ये एक सपोर्ट पाहिजे असतो आणि तेव्हा तुम्ही इमोशनल सपोर्ट म्हणून एक रिलिजन म्हणून बघू शकता. आता एक्झाम्पल हा नाही देऊ शकत तुम्ही, तुम्हाला द्यायचंय, तुम्हाला जे पण फंक्शनलिस्ट जे पण असतील, जसं की मॅलिनॉस्की, त्यांनी कशावर अभ्यास केला, प्रोब्रेंड फिशिंग रिच्युअल्स. आता यामध्ये काय व्हायचं, कधी कधी फिशिंग तुम्हाला करायला जेव्हा जायचं तुम्ही, म्हणजे जे पण प्रोब्रेंड जे आयलंड आहे तिथं ते फिशिंग करायचे, तर त्यामध्ये काय व्हायचं, मला वाटतं एकदा वाचलेलं मी हे, तर कधी कधी फिशिंग करायला तुम्हाला एकदम भयंकर वातावरणात जायचं आणि तुम्हाला एक फिश नाही सापडायची, तर ते काय करायचे, फिशिंग जो फिशर होता, म्हणजे जो मासे पकडणारा असेल, तर त्याला ते चेंज करायचे. तर त्यांना काय वाटायचं की प्रथा चुकीची नाहीये, तो माणूस चुकीचा आहे. म्हणजे त्यांना एवढं सपोर्ट होतं की बाबा भले किती पण वाईट होऊ दे, तर ते जी प्रथा आहे त्याचे काही दोष नाही, जे माणूस आहे त्याचा दोष आहे, म्हणून त्याला चेंज करायचं. मग त्यांना काय वाटायचं, बाबा हा क्रायसिस आलाय तर हे माणूस चेंज करून बघूया, नेक्स्ट टाइम चांगलं जाईल, तसंच.
त्यानंतर दुर्खेम काय म्हणतात, रिलिजन क्रिएट्स कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, सोसायटी वर्शिप इटसेल्फ थ्रू सॅक्रेड सिम्बॉल. जसं की आपण कुठलाही सिम्बॉल असू दे, समजा स्वस्तिकचा सिम्बॉल असू दे, जे पण काही सिम्बॉल्स असू दे, तर ते एक कलेक्टिव्हली कॉन्शियसनेस. आता कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे काय, तुम्हाला कळतंय आणि तुम्ही एक कलेक्टिव्हली तुम्ही एकमत करताय. तुमचं जे कॉन्शियसनेस आहे, काहीतरी चांगला शब्द मी विसरतोय, पण ठीक आहे, ते सोसायटी वर्शिप करते. ठीक आहे. मग रॅडिकली ब्राउन काय म्हणतात, रिच्युअल्स रिइन्फोर्स सॉलिडॅरिटी अमंग अंदमान आयलँडर्स. आता सॉलिडॅरिटी म्हणजे काय, एकमत येतं, एक युनिटी येते. अंदमान आयलँडचं त्यांचं आहे एक्झाम्पल. इव्हान स्पिरिच्युअल म्हणतात विचक्राफ्ट अमंग अजांडे एक्सप्लेन इन सोशल कंटेक्स्ट. आता विचक्राफ्ट अमंग अजांडेचं जे केस स्टडी आहे ते आपण पुढे बघणार आहोत. आणि एम.एच. श्री नावाचे इंडियन रिच्युअल्स इंटिग्रेट फॅमिली अँड कास्ट सिस्टम, म्हणजे कोर्स स्टडी त्यांनी केलेला. तर त्यामध्ये त्यांनी सगळं दाखवलं की जे पण रिच्युअल्स आहेत तर ते इंटिग्रेट करतात तुमच्या फॅमिली आणि कास्ट सिस्टमला. क्लिअर. आता स्ट्रक्चरिस्ट अप्रोच लेवी स्ट्रॉसचा आहे. आता जे स्ट्रक्चरिस्ट अप्रोच आहे, आता हे वेगवेगळे आहेत. आता फक्त हे बस जाणून घ्या की हे नेमकं म्हणायचं काय यांना, बस. ठीक आहे. रिलिजन इज अ सिस्टम ऑफ कम्युनिकेशन, नॉट जस्ट बिलीफ. आता बघा हे काय म्हणतात लेवी स्ट्रॉस, तर रिलिजन जे आहे फक्त बिलीफ नाहीये, तर ते काय आहे, एक सिस्टम आहे कम्युनिकेशनचं. मिथ अँड सिम्बॉल रिव्हील बायनरी अपोजिशन. आता मिथ जे आहे आणि जे सिम्बॉल्स आहेत तर ते अपोजिट जे आहे, जसं मला वाटतं कुंफू मध्ये ते सर्कल आहे बघा, ब्लॅक अँड व्हाईट, तर ते कसं अपोजिट बायनरी अपोजिशन दाखवतं, जसं लाईफ अँड डेथ झाली किंवा प्युरिटी इम्प्युरिटी, तर ते मिथ आणि सिम्बॉल रिव्हील करतं बायनरी अपोजिशन. लेवी स्ट्रॉस काय म्हणतात, मिथ जे आहे ते लँग्वेज आहे ह्युमन माइंडचं. बरे ते इरॅशनल असेल, काही असेल, मिथ ते म्हणजे काय काहीतरी अफवा आहे. अफवा कशी असते, फरक नाही पडत ते बरोबर असेल चुकीची असेल, अफवा अफवाच असते. मग ते लँग्वेज आहे ह्युमन माइंडचं, असं त्यांचं म्हणणं आहे. लुईस डॉर्मंट काय म्हणतात, डुमॉन्ट इंडियामध्ये मला वाटतं स्टडी करा, प्युरिटी वर्सेस इम्प्युरिटी. त्यांनी विलेज डिटीज मिरर्स कास्ट हायरार्की. तर त्यांनी हे स्टडी केलं की प्युरिटी आणि इम्प्युरिटीचा कन्सेप्ट त्यांनी तिकडं बघितला की बाबा विलेज जे डिटीज आहेत, जे पण जे विलेजचे जे देव आहेत, तर ते कास्ट हायरार्की दाखवतात की बाबा तुम्ही हे अशी अशी कास्टमध्ये आहेत, तुम्ही प्युअर आहात, तुम्ही इम्प्युअर आहात. त्यानंतर 6 युनिव्हर्सल स्ट्रक्चर्स अंडरलाईन कल्चरल व्हेरिएशन. ठीक आहे. त्यानंतर येऊया आपण मार्क्सिस्ट अप्रोच. आता यामध्ये काय आहे थोडंसं, मार्क्स काय म्हणतात, कार्ल मार्क्स, तर रिलिजन जे आहे ओपीएम आहे, काय म्हणतात, गांजा आहे लोकांचं, ओपीएम ऑफ मासेस, ओपीएम ऑफ पीपल. तर हे काय करतात, हे मेंटेन करतात क्लास हायरार्की बाय ऑफरिंग इल्युजनरी कम्फर्ट. म्हणजे तुम्हाला एकतर हायरार्की असेल, त्यामध्ये ते जे टॉपवर बसलेले असणार ते काय करणार, ते तुम्हाला एक छोटं छोटं असं काहीतरी देणार ज्यामध्ये तुम्ही गुंतून राहणार, इल्युजरी कम्फर्ट देणार तुम्हाला, थोडंसं काहीतरी असं देणार की त्यामध्ये तुम्ही खुश राहणार, तिथंच तुम्ही चिल राहणार. रिलिजन रिफ्लेक्ट्स फॉल्स कॉन्शियसनेस. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे रिलिजन आहे ते फॉल्स कॉन्शियसनेस तुम्हाला दाखवतं, चुकीचं माइंडसेट दाखवतंय. डायव्हर्टिंग पीपल फ्रॉम रिअल सोशल प्रॉब्लेम्स. तुम्हाला काय घेणं देणं आहे रिअल वर्ल्ड मध्ये काय चाललंय, पण तुम्ही जे एक नकळत जी गोष्ट आहे, म्हणजे जे इमॅजिनरी गोष्ट, त्याच्याकडे जास्त तुम्ही फोकस करणार रादर दॅन तुम्ही रिअल सोशल प्रॉब्लेम्स. हे असं म्हणतात की फॉल्स कॉन्शियसनेस, म्हणजे डायव्हर्ट करतंय तुम्हाला. मॉरिस गॉडलियर, तर हे काय म्हणतात, रिलिजन मिरर्स रिअल वर्ल्ड रिलेशन्स, एक्झाम्पल एम्बोटी पिग्मिस पर्सनिफाय द फॉरेस्ट एज डिवाइन. आता बघा, आता हे थोडंसं वेगळं म्हणतात. हे रिलिजन काय आहे, तर रिलिजन हे एक असं दर्शवतं की हे रिअल वर्ल्ड रिलेशन बद्दल सांगतं. म्हणजे जसं की जे एम्बोटी पिग्मीज आहेत तर ते काय करतात, जे फॉरेस्ट आहे त्याला ते दैव मानतात, तर फॉरेस्टमध्ये ते चांगलं रिलेशन ठेवणार, ते कशाला फॉरेस्ट तोडतील तसं टाईपमध्ये. रिलिजन दस बिकम्स अ सिम्बॉलिक रिफ्लेक्शन ऑफ मटेरियल लाईफ. क्लिअर आहे. आता सिम्बॉलिक अँड इंटरप्रिटेटिव्ह अप्रोच. सिम्बॉलिक म्हणजे काय, सिम्बॉल असेल काही ना काही, तर हे काय एम्फसाइज करतं, तर मिनिंग आणि इंटरप्रिटेशन स्ट्रक्चर और फंक्शन. हे स्ट्रक्चर कसं आहे, फंक्शन कसं आहे ते नाही बघणार, ते काय बघणार, त्याचं मिनिंग काय आहे आणि ते इंटरप्रिट कसं करतात. क्लिअर आहे. त्याचं मिनिंग काय आहे, आता हे पेन आहे तर ह्याचं मिनिंग काय असणार, ह्याचं काय इंटरप्रिट काय करतात, ह्याला काय बोलतात, ह्याला काय अर्थ काय करतात ह्याचं, तर त्याच्यावर फोकस असेल. रादर दॅन की हे स्ट्रक्चर कसं असेल, ह्याचं फंक्शन काय असेल, हे लिहायलाच वापरतात का कोणाला मारायला वापरतात, ते फरक नाही पडत, त्याच्यावर फोकसच नसतं. आता विक्टर टर्नर जे आहे ते रिच्युअल्स ऍज स्ट्रक्चर अँड अँटी स्ट्रक्चर, लिमिनल स्टेजेस डिझॉल्व बाउंड्रीज. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आणि अँटी स्ट्रक्चर ह्याचं रिच्युअलला मानतात. मग मॅरी डग्लस, कन्सेप्ट ऑफ प्युरिटी अँड पॉल्युशन रिफ्लेक्ट सोशल ऑर्डर. आता जे मॅरी डग्लस आहे त्यांनी काय म्हटलंय, जे कन्सेप्ट आहे प्युरिटी आणि पॉल्युशनचा, ते रिफ्लेक्ट करतात सोशल ऑर्डरला. बाबा तुमचं सोशल ऑर्डर कसं आहे, म्हणजे सोशली तुम्ही कसे आहात, तुमची सोसायटी कशी आहे, तर प्युरिटी आणि पॉल्युशन मध्ये ते दाखवतात. मग क्लिफोर्ड गिट्स हे काय म्हणतात, रिलिजन जे आहे सिस्टम ऑफ सिम्बॉल दॅट शेप मिनिंग अँड मोटिवेशन. म्हणजे असं म्हणतात की जे सिम्बॉल आहे
हे शेप करतं मिनिंग आणि मोटिवेशनला. रिलीजन इज अ टेक्स्ट टू बी इंटरप्रिटेड, नॉट अ फिनॉमिनन टू बी रिड्यूस्ड. आता यांचं असं म्हणणं आहे की जे एक टेक्स्ट आहे त्याला तुम्ही इंटरप्रिट करायला पाहिजे, ना की तुम्ही त्याचं फिनॉमिना कमतरता दाखवायला पाहिजे. आता मोनोथिझम आणि पॉलिथिझम आहे गेस, तर ते दोन बघूया आणि मग आपण बस करूया. आता मोनोथिझम, द वन गॉड कन्सेप्ट म्हणजे काय? एकेश्वरवाद म्हणजे काय? एक बिलीफ असेल की तुमचं एक सिंगल ऑमनिसेंट ऑमनिपोटेंट डेटीकडे सर्वच आहे, मग हे ब्रह्म, ठीक आहे, टाईप ऑफ दॅट, की तुम्ही एकाच देवाकडे एवढं फुल फोकसली तुम्ही तेच सर्वस्व आहे तुमच्यासाठी. तसं ते कोर फीचर काय आहे, तर यामध्ये युनिटी येतं, ट्रान्सेंडन्स येतं, मॉरल ऑथॉरिटी येतं. त्यामध्ये पण टाईप आहे, एथिकल मोनोथिझम, पॅन्थिझम, इन्क्लुझिव्ह मोनोथिझम, डुएलिझम आणि त्याचे एक्झाम्पल्स. आता एक एक करून बघूया. एथिकल मोनोथिझम म्हणजे काय? मॉरल कोड फ्रॉम गॉड, म्हणजे जे गॉडने जे मॉरल कोड दिलाय, म्हणजे तुम्हाला कसं वागायला पाहिजे, कसं काय करायला पाहिजे, तर ते एथिकल झालं. पॅन्थिझम म्हणजे काय? जे गॉड आहे तेच नेचर आहे. इन्क्लुझिव्ह मोनोथिझम म्हणजे काय? एक गॉड आहे पण वेगवेगळे भरपूर नाव आहे, त्याला जास्त आपण प्राधान्य देतो. एकच गॉड आहे पण त्याला वेगवेगळे नाव दिले. डुएलिझम म्हणजे काय? टू ऑपोजिंग फोर्सेस आहे, जसं की गुड वर्सेस डेव्हिल. ॲज एक्झाम्पल आहे ज्युडायझम, ख्रिश्चनिटी, इस्लाम, वैष्णविझम सगळे. हे बघा सेल्फ एक्सप्लेनेटरी, मी हे पण नव्हतं घेणार होतो, पण म्हणलं एक वेळेस खाल्लं जावं. आता पॉलिथिझम म्हणजे काय? मेनी गॉड्स अँड गॉडेसेस, बिलीफ इन मल्टिपल डेटीज इच गव्हर्निंग स्पेसिफिक डोमेन. आता बघा प्रत्येकाला काय काहीतरी रोल दिलाय. भरपूर जेव्हा गॉड येतात, आता 33 कोट म्हणजे 33 करोड आहेत का? तर नाही, 33 कोट आहेत, म्हणजे 33च नाव आहेत. ठीक आहे, 33 कोट. त्यांना कोटला जे इंग्रज होते ते जेव्हा कन्वर्ट करायचे, तर ते कोटला त्यांना वाटलं की करोड असेल. चुकीचं, 33 करोड नाही, 33 कोटच आहे फक्त, म्हणजे 33 नावाचे. ठीक आहे, असो. स्पेसिफिक डोमेनसाठी त्यांनी केलंय, म्हणजे जसं इंद्र जे देवता आहेत ते रेन गॉड आहेत, तशा प्रकारे. प्रोटेक्टर कोण आहेत? रेस्टॉर्ड कोण आहेत? तर तसं झालं. क्रिएटर कोण आहेत? फीचर्स काय आहेत? तर रिच मायथॉलॉजीज मध्ये आहेत, अँथ्रोपोमॉर्फिक गॉड्स आहेत, रिच्युअल व्हरायटी आहे. आता एक्झाम्पल काय? ग्रीक अँड रोमन मध्ये त्यांचं ज्यूस, हेरा, नेपच्यून हे काय नावं आहेत वेगवेगळ्या देवतांची, जसं आपलं शिव, विष्णू तसं आहेत ते. तर इजिप्शियन मध्ये रा, ऐसिस, ओसिरिस, मग शिंतो म्हणजे कामी स्पिरिट्स, आणि हे एक्झिस्ट करू शकतं मोनोथिझम सोबत, हेनोथिझम आणि मोनोलॅट्रिझम. ठीक आहे, ते असं. तर ठीक आहे, आता इथपर्यंत ठीक आहे. नंतर आपण बघूया सेकंड प्रोफेन, पवित्र आणि धर्मनिंदक, त्यावर यूएस. तुम्ही जर पाहिजे असेल तर तुम्ही नोट्स पण पाहू शकता. तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर इकडे खाली आहे बघा, तुम्ही इथं बघू शकता. माझं युपीआय आयडी पण आहे, तुम्हाला जे पण देणगी द्यायची ते तुम्ही देऊ शकता. इथं बघू शकता तुम्ही चाललंय. तर तुम्हाला जसं वाटेल तसं, कारण की हे कोर्स बनवायला बाहेरचे लोक मिनिमम 20,000 तरी घेतीलच. तर तुमची जे पण तुमची कॅपॅसिटी असेल त्या हिशोबाने देऊ शकतात. चला मग लवकरच भेटूया. जय महाराष्ट्र, जय हिंद.